श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय सोपा आणि अतिशय प्रभावी असा उपाय आज आपण जाणून घेणार आहोत. बघा, आता हा जो उपाय असणार आहे तो कशासाठी आहे तर खास लक्ष्मी प्राप्तीसाठी आहे. आता पितृपक्ष सुरू असल्यामुळे पितृपक्षासंबंधी भरपूर उपाय सेवा आपण जाणून घेतलेला आहे. ते व्हिडिओ जर अजून बघितले नसतील तर नक्कीच बघा. पण आज जो काही उपाय किंवा आज जी काही सेवा मी तुम्हाला सांगणार आहे ती आपल्याला येत्या गुरुवारी करायची आहे आणि वेळात वेळ काढून ती सेवा करण्याचा पुरेपूर प्रयत्न करा. कारण ती अशी एक सेवा आहे, ती सेवा केल्याने आपल्या वाट्यातील अडथळे दूर होत असतात, लक्ष्मी प्राप्ती आपल्याला होत असते आणि जे काही आपण काम करतो, मग ती नोकरी असू द्या किंवा व्यवसाय असू द्या, त्यामध्ये यश प्राप्त होण्यासाठी मदत मिळत असते. आता हे बघा, सेवा करायची म्हणजे आपल्याला कोणीही फुकट पैसा आणून देईल असं नाही, किंवा मग आपल्या दारासमोर कोणीतरी पैसा आणून ठेवेल असंही त्याचा अर्थ अजिबात होत नाही. सेवा केल्याने असे चमत्कार घडत नाही. पण सेवा केल्याने काय होतं की आपण एखादं जे काम करतो ना, त्या कामामध्ये जे अडथळे निर्माण होतात ते अडथळे दूर होण्यासाठी आपली ही सेवा मदत करत असते. जेव्हा आपल्या मेहनतीला लक्ष्मीची साथ मिळते किंवा मेहनतीला दैवी शक्तीची साथ मिळते, तेव्हा खऱ्या अर्थाने आपली प्रगती सुरू होते. म्हणून जर तुम्हालाही सतत अपयशाला सामोरं जावं लागत असेल, खूप कष्ट करून अपार मेहनत करूनही जर तुमच्या पदरी फक्त अपयश निराशा पडत असेल, तर हा छोटासा उपाय तुम्ही करून बघा. आता हा जो उपाय सांगत आहे तो काही मी माझ्या मनाचा सांगत नाही. तर बघा, आपल्याकडे हे सणवार व्रत वैकल्य हे पुस्तक मी तुम्हाला पहिलेही दाखवलेलं आहे. तर यामध्ये सगळ्या सणांची, सगळ्या जे काही आपले शुभतिथी शुभवार असतात त्यांचं सगळं काही महत्त्व यामध्ये दिलेलं आहे. एक एक सणाचं महत्त्व अगदी डीपमध्ये सांगितलेलं आहे. तर तुम्हाला हे मिळालं तर नक्कीच घरी घेऊन या. तुमच्यासाठी ते खूप उपयुक्त असं ठरेल. त्याची किंमत फक्त 33 रुपये आहे. यामध्येच हा उपाय दिलेला आहे बघा, पान नंबर 11, लक्ष्मी प्राप्तीसाठी प्रभावी उपाय. त्यातलाच हा उपाय मी तुम्हाला सांगत आहे. फक्त यामध्ये थोडं शॉर्टकट सांगितलेलं आहे, पण सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी देण्याचा प्रयत्न करत आहे. तर बघा, आता गुरुवारी आपल्याला हा उपाय का करायचा तर गुरुवारच्या दिवशी आहे गुरुपुष्यामृत योग. आता बघा गुरुपुष्यामृत योग, आता पुष्य नक्षत्र हे प्रत्येक महिन्याला येत असलं तरीही ज्या वेळेस गुरुवारच्या दिवशी पुष्य नक्षत्र येते ना, त्याला गुरुपुष्यामृत असं म्हटलं जातं. त्याला गुरुपुष्यामृत असं म्हटलं जातं. आणि या गुरुपुष्यामृत योगावर जर आपण काही वस्तू खरेदी केल्या तर नक्कीच आपल्या घराची भरभराट होते. आता त्यामध्ये काय विशेष येतं तर सोनं खरेदी केलं तर निश्चितच आपल्या घरामध्ये बरकत होते. आता बरेच जण पितृपक्षामध्ये सोनं वगैरे खरेदी करत नाही. जर तुम्ही तसं करत असाल तर सोनं खरेदी करू नका. पण सोन्याहूनही मौल्यवान काही गोष्टी असतात, जसं की श्रीयंत्र असतं किंवा कवडी असते, किंवा आपल्या देवघरात जी गोष्ट नाही ती तुम्ही नक्कीच घेऊ शकता. तरीही पितृपक्षामध्ये जर तुम्ही काही घेणं अवॉइड करत असाल तर हरकत नाही. आता पितृपक्ष वाईट आहे असं नाही, पण तरीही ज्याची त्याची परंपरा असते, प्रथा असते, तुम्ही ते पाळायला हरकत नाही. पण जर तुम्ही सेवा केली तर मग काय बिघडणार आहे? तुम्हाला काही नवीन घेता येत नसेल तर सेवा तर करून बघा. सेवेला कुठलाही नियम नसतो, सेवेसाठी कुठलंही बंधन नसतं. फक्त सेवा करत असताना मनापासून करत जा, नक्कीच त्याचं फळ आपल्याला मिळतं. तर बघा, गुरुपुष्यामृताच्या दिवशी आपल्याला ही सेवा करायची आहे. गुरुपुष्यामृत बघा, गुरुपुष्यामृत सुरू होत आहे. गुरुपुष्यामृत 11:34 सुरू होत असून तो 6:12 संपणार आहे. म्हणजे दिवसभर आपल्याला ह्या योगाची संधी प्राप्त होत आहे. तर दिवसभरामध्ये तुम्ही कधीही सेवा करू शकता. ही सेवा करण्यासाठी तुम्हाला काय लागणार आहे तर फुलवाती लागणार आहे. बघा, 24 दिवसांची ही सेवा असणार आहे. फुलवातींची सेवा तुम्ही याला म्हणू शकतात. करायचं काय तर आता ही सेवा करण्यासाठी आपल्याला चांदीचं निरांजन सांगितलेलं आहे, की एक नवीन चांदीचं निरांजन आणायचं आणि मग त्या निरांजनामध्ये ह्या वाती लावत जायच्या. पण प्रत्येकाची परिस्थिती तशी नसते ना की चांदीचं निरांजन घेऊ शकतं. जर आपली आर्थिक अडचण असेल तर आपण कसं घेणार ते चांदीचं निरांजन? तर हरकत नाही, तुम्ही पंती घ्या, तुमच्या घरातला साधा दिवा घ्या, हरकत नाही. फक्त दिवा मात्र आपल्याला या ठिकाणी लागणार आहे. आता दिवा घ्यायचा आहे आणि गुरुपुष्यामृत योगापासूनच, गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी तुम्हाला या सेवेला सुरुवात करायची आहे. तर हा जो तुम्हाला शुभ मुहूर्त सांगितलं त्यामध्ये तुम्ही कधीही ही सेवा करू शकतात. तर तेव्हा काय करायचं की ह्या दिव्यामध्ये आपल्याला एक फुलवात ठेवायची आहे. तुपामध्ये छान वाती भिजवून ठेवायच्या अगोदरच, आणि त्यानंतर एक फुलवात काढायची आणि ती प्रज्वलित करायची. प्रज्वलित करण्यापूर्वी लक्ष्मी मातेसमोर संकल्प घ्यायचा. जर तुम्हाला वेगळी पूजा मांडायची असेल तर मांडू शकतात, पण गरज नाही मांडलं तरीही चालेल. देवघरामध्ये जिथे फोटो आहे तिथेच राहू द्या. फक्त फोटोसमोर बसून लक्ष्मी मातेला आवाहन करायचं की मी अशी अशी सेवा करत आहे, माझी अशी अशी इच्छा आहे, माझ्या अडचणी सुटाव्या अशी मी मनोभावे प्रार्थना करत आहे आणि ही सेवा अगदी मनोभावे करत आहे. अशा पद्धतीने तुमच्या पद्धतीने तुम्ही प्रार्थना करायची आहे आणि तो दिवा प्रज्वलित करायचा. म्हणजे जी फुलवात आहे ती एकच आपल्याला प्रज्वलित करायची.
आता जोपर्यंत ती प्रज्वलित होत आहे तोपर्यंत तुम्हाला सेवा करायची आहे. आता सेवा काय करायची, तर तुम्हाला श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायचं आहे. एकदा तुम्हाला श्रीसूक्त म्हणून कुंकुमार्चन करायचं, अर्थात 16 वेळेस केलं तर खूप चांगलं, पण नसेल वेळ तर एकदा का होईना तुम्हाला श्रीसूक्त म्हणायचं आहे श्रीयंत्रावर. आता श्रीयंत्रावर एकदा श्रीसूक्तम, त्यानंतर एकदा आपल्याला व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे. त्यानंतर 16 वेळेस विष्णू गायत्री मंत्र, 16 वेळेस लक्ष्मी गायत्री मंत्र आणि 16 वेळेस कुबेर मंत्र. हे जे काही मंत्र तुम्हाला सांगितले ते फार ऐकल्यानंतर घाबरू नका. तुमच्याकडे नित्यसेवा असेल तर त्यामध्ये सगळं काही तुम्हाला बघायला मिळेल. नसेल तर तुमच्याकडे मोबाईल आहे, मोबाईलवर सर्च करा, एका कागदावर लिहून घ्या आणि मग तशा पद्धतीने सेवा करा. आता सेवा तुमच्या लक्षात आल्या असतील तर बघा, पहिला दिवस आहे, थोडंसं तूप असणार आहे म्हणून तो दिवा विझू शकतो. तर ही सेवा होईपर्यंत तुम्ही त्यामध्ये तूप टाकत राहायचं आहे, दिवा विझू देऊ नका, एवढी काळजी घ्या. ही एक काळजी तुम्ही घेतली तर नक्कीच तुमची सेवा होईपर्यंत दिवा तो प्रज्वलित राहील. तर अशा पद्धतीने ह्या सेवा तुम्हाला करायच्या आहे. ही झाली पहिल्या दिवसाची सुरुवात. आता तुम्हाला काय करायचं, पहिल्या दिवसापासून तुम्हाला 12 फुलवाती दररोज 1 याप्रमाणे वाढवत जायचे आहे. म्हणजे पहिल्या दिवशी तुम्ही 1 फुलवात घेतली, दुसऱ्या दिवशी 2, तिसऱ्या दिवशी 3, चौथ्या दिवशी 4, पाचव्या दिवशी 5, असं 12व्या दिवशी तुमची 12वी फुलवात आली पाहिजे. 12वी फुलवात म्हणजे काय, तर 12 फुलवाती तुम्हाला लावायच्या आहे. पहिली फुलवात जळालेली असेल, दुसऱ्या दिवशी नवीन 2 वाती घ्यायच्या आणि त्या प्रज्वलित करायच्या. असं 12व्या दिवशी 12 वाती तुमच्या दिव्यामध्ये असणार आहे. आता हे झालं 12 दिवसांचं. आता 13व्या दिवशी काय करायचं, तर 13व्या दिवशी पुन्हा तुम्हाला 12 वाती प्रज्वलित करायच्या. 13व्या दिवशी 12 फुलवाती तुम्हाला प्रज्वलित करायच्या. सेवा जशी सांगितली तशीच करायची. आता 14व्या दिवसापासून तुम्हाला 1-1 फुलवात कमी करत जायची. सुरुवातीला जसं आपण 1-1 वाढवली ना, तसं तुम्हाला 1-1 कमी करायची. म्हणजे 24व्या दिवशी तुमची पुन्हा एकदा 1च फुलवात येणार आहे, हे लक्षात घ्या. अशा प्रकारे तुम्हाला 24 दिवसांची फुलवातींची सेवा करायची आहे. तर स्वामी भक्त हो, सगळं काही डीपमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरीही तुम्हाला जर काही वाटलं विचारावंसं तर नक्कीच तुम्ही विचारू शकतात. आता सेवा तुमच्या लक्षात आली असेल तर याने काय होणार आहे, सुरुवातीला जसं सांगितलं तसं तुमच्या आर्थिक अडचणी सुटण्यासाठी मदत होणार आहे. कारण ह्या जगामध्ये पैशांशिवाय काहीही चालत नाही. त्यामुळे आपल्याकडे पुरेसा पैसा असणं देखील तितकंच गरजेचं असतं. तर नक्कीच आर्थिक अडचणी असतील तर तुम्ही ती सोडवण्यासाठी ही सेवा करून बघा. आता याचे नियम काय, तर हे बघा, सुरुवातीला आपण संकल्प घेतला आहे, त्यामुळे ह्या 24 दिवसांमध्ये आपल्याला मांसाहार करायचाच नाही. अर्थात आता पितृपक्ष सुरू आहे त्यामुळे मांसाहार बंदच आहे. नंतर नवरात्र सुरू होत आहे त्यामुळे देखील मांसाहार बंदच राहणार आहे. त्यामुळे ती फार अडचण येणार नाही. ब्रह्मचर्याचं पालन करायचं का, तर तो फारसा नियम नाही, पण तरीही आता नवरात्र सुरू होणार आहे. नवरात्रामध्ये असंही आपण ब्रह्मचर्याचं पालन करतच असतो. या व्यतिरिक्त दुसरा नियम नाही. दुसऱ्यांच्या घरचं खाणं पिणं, तर हे बघा, शक्यतो बाहेरचं खाणं टाळावं, पण जर खाण्याची वेळ तशी आली तर तुम्ही खाऊ शकतात. या व्यतिरिक्त दुसरा कुठलाही नियम नाही. तर बघा, अतिशय सोपी सेवा आहे. तुम्हाला ऐकताना थोडं अवघड वाटत असेल पण थोडंसं शांत डोक्याने विचार केला आणि सेवेला एकदा सुरुवात केली की निश्चितच तुम्हाला त्याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. तर स्वामी भक्त हो, बघा, आता मासिक धर्म असेल तर महिलांनी काय करायचं. आता ह्या सेवेचा नियमच असा आहे की गुरुपुष्यामृत योगावर ह्या सेवेला आपल्याला सुरुवात करायची असते. मग ज्यांना ह्या दिवशी सेवा करणं शक्य होणार आहे अर्थात ते करू शकतात. पण समजा त्याच दिवशी जर महिलेला मासिक धर्म असेल तर मग ही सेवा नाही करू शकत. तर बघा, तुम्ही घाबरू नका, काळजी करू नका. पुढच्या महिन्यात पुन्हा गुरुपुष्यामृत आहे आणि पुढच्याही महिन्यात शक्य नाही झालं तर त्याच्या पुढच्या महिन्यात देखील पुन्हा एकदा गुरुपुष्यामृत आलेला आहे. त्यामुळे घाबरू नका, काळजी करू नका. आता नाही जमलं तर पुढच्या वेळेस करा, पण सुरुवात मात्र गुरुपुष्यामृतावरच करायची आहे, हे लक्षात घ्या. आता सेवेला सुरुवात केली पण मध्येच तुम्हाला मासिक धर्म आला तर काय करायचं. मग अर्थात ते 4 दिवस आपण स्किप करायचे. पुन्हा 5व्या दिवशी नव्याने सुरुवात करायची. आता नव्याने म्हणजे काय, तर पुन्हा पहिल्यापासून वाती लावायच्या का, तर नाही. जिथपर्यंत तुमच्या झालेल्या होत्या वाती तिथून पुढे, आता समजा 5 तुमच्या झाल्या आणि मग नंतर तुमचा प्रॉब्लेम आला, तर जेव्हा प्रॉब्लेम संपेल तेव्हा तुम्ही 6 फुलवातींपासून सुरुवात करायची आहे. अशा पद्धतीने तुम्हाला ही सेवा पूर्ण करायची आहे. आता महिला तर ही सेवा करणारच आहे, पण पुरुषांची इच्छा असेल तर पुरुष देखील ही सेवा नक्की मनसोक्तपणे करू शकतात आणि मनापासून जर एखादी इच्छा केली तर नक्कीच ती तुमची यामार्फत पूर्ण देखील होणार आहे. तर स्वामी भक्त हो, ही सेवा करा. गुरुपुष्यामृत सारखा योग नाही, त्यामुळे गुरुपुष्यामृत योगाचा म्हणजे गुरुपुष्यामृत योगाची जी संधी चालून आलेली आहे तिचं सोनं करून घ्या. तर स्वामी भक्त हो, आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या स्वामी सूत्र चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत बोलत राहा. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.